स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आमच्याकडे अचानक पावसाला सुरुवात झाली। पावसासोबतच गाराही पडल्या आणि त्यासोबतच जोरदार वाराही होता। सायंकाळच्या वेळेला पावसाची सुरुवात झाली होती। इतका जोरदार आवाज येत होता पावसासोबत, कोणाचे काही वस्तू पडत होत्या। समोरचा गेट पण तुटलाय बघा हवेने। आमच्याही टेरेसवर काहीतरी आवाज येत आहे, पण आता आम्ही एवढ्या वाऱ्यामध्ये वरती जाणार नाहीत। उद्या सकाळी बघू काय पडलं काय नाही, काय नुकसान झालं। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व वातावरण स्वच्छ झालेलं आहे आणि सकाळच्या घरातले कामं आवरल्यानंतर मग मी टेरेसवर आले। इथे खाटवर पायपुसण्या सुकायला टाकलेल्या आहेत। मी पायपुसण्या धुतल्या आणि इथे बघू शकतो तुम्ही सगळे झाडं अस्ताव्यस्त झालेत आणि आमच्या टाकीवरचं झाकण उडून गेलं आहे। आता टाकीवरचं झाकण कुठेच दिसत नाही मला। इथं टाकीवरचं झाकण शोधावं लागेल। कदाचित याचाच खडखड आवाज येत असेल, जोरदार काहीतरी पडल्याचा आवाज आला होता। काही झाडांच्या फांद्या तुटल्या, काही झाडं अस्ताव्यस्त झाले, पण हे भिंतीवरचं तोडून ठेवलेलं नारळ काही पडलं नाही। टाकीचं झाकण टेरेसवर मला काही दिसलं नाही, म्हणून आम्ही खाली आलो। आता पाहूया गार्डनमध्ये भेटते का। चला, इथं आमच्याकडे पत्ते काय बोरं पडले का झाडाचे हवेने? कच्चेच आहेत ना, पण ते दाखवा। बोरं पडलेले आहेत, झाडाचे बोरं पडले। आमच्या बोरीचे बोरं पडले खूप। झाकण शोधायला आलो, पण आमचं अजून एक नुकसान झालं। केळीचं झाड पडले। हां, ते झाड तोडावंच लागेल आता। इकडच्या समोरच्या झाडांचं काही नाही झालं नुकसान। आणले फुलं, छान वाटलं। काही नुकसान झालं नाही तिकडे? नाही, नुकसान काही नाही। चला, मोगऱ्याची फुलं आणलीत, मोगऱ्याची फुलं लावते मी केसांना। झाकण पावाला द्याय लावून 2 फुलं। पुढं इथं याच्यात लावा ना, कसे तरी दाखवून। चालले ते झाकण शोधायला। तिकडे पडले का? वेल आहे ती शेंगाची, तुटली ती। वरती ठेवा ना त्याच्यावर, कशी दिसते बघा ती वेल। टाकीचं झाकण तर काही सापडलं नाही, पण त्या अगोदर हे केळीचं झाड पडले आणि ते वायर आहे इथे केबल, त्या केबलवरती पडलेले। त्यामुळे हे म्हटले आधी केबलच्या वायरावरती ताण होईल किंवा ते तुटेल वायर। शेजाऱ्यांची डिशची वायर आहे ती, त्यामुळे हे केळीचं झाड तोडून घेत आहे। ते बघा वायरावरती होतं। एक बाजूला टाकून द्या। ओले झालेत ना ते पानं। ते पलीकडचं, हां
रस नाही, हे जे आहेत ना याच्यापासून दोऱ्या निघतात, दोऱ्या बरं का, याच्यापासून. हे बघा, हे दोऱ्या आहेत ना, हे दोऱ्यापासून काही पण वस्तू बनवतात लोक. चटया पण बनतात आणि याच्या साड्या पण बनतात. आपण नाही, आपण नाही बनायच्या, ते सांगते का, आता आपण कसं काय बनवणार. याच्या बनतात बरं का साड्या. काय कारागिरी असेल त्याला. हे बघा, कारण की आदेश गेला होता ना उटीला, आम्हाला साड्या आणल्या होत्या ना तिकून, तर त्यांनी सांगितलं बघा केळीच्या झाडाच्या. बघितला होता, याचा रस काढून पितात लोक. याचा रस, याचं काहीतरी खायचे पदार्थ पण बनतात. हे बघा ना कसं स्ट्रक्चर आहे याचं केळीच्या. छान आहे बघ ना, हे ना इकडे डोळ्यावानीच वाटतंय असं. डिझाईन कसली भारी. काय करायला पाहिजे आपल्याला, काय बनवता येईल याचं, तुम्हाला बनवता येईल का? आपल्याला असं वाटतंय बनवता तर डोळे नाही का मगर असते. मगर, हा बनवता तर येईल, पण आता काही आपल्याकडे टाइम नाही बनवायला, नाहीतर आम्ही काही पण बनवत असतो नाही का. व्हिडिओ बघावा लागेल आपल्याला एखादा, कोणा कारागीरचे कला, नंतर मग बनवावं. त्याच्यासाठी प्रोसेस लागेल. मग कसं स्टोरेज करून ठेवायचं फ्रीज मध्ये. ते दाखवा, ते खोड उचलून दाखवा. हे बघा ना किती सुंदर दिसतंय. ठेवायचं का एक बाजूला, आपण बघू नंतर. हा ठेवून होईल तिथं, ठेवून द्या, काय बघू नंतर. आता हे हा बघू, जर पाऊस आला तर फेकून देऊ, नाही आला सुकले उन्हाने तर बघू आपण पण काहीतरी करून बघू. आता आम्ही जे केळीचे झाडं तोडलेत त्या झाडांना केळी येऊन गेल्या होत्या, पण आम्ही ते केळी येऊन गेलेले झाडं तोडले नव्हते. ते झाडे असे कमजोर झालेले असतात, त्यामुळे ते पडून गेले पावसामध्ये. आता सध्या पावसाचं वातावरण आहे, पण अधूनमधून जे ऊन पडतं ना, ते ऊन खूप लागतं, म्हणजे खूप कळकळ करतं ते ऊन. त्यामुळे ना मी यांना टोपी आणली आणि पाण्याची बॉटल आणली, कारण की 2-4 झाडं तोडून तोडून हे थकले होते. म्हटलं पाणी प्या, तोपर्यंत मी थोडेसे केळीचे पानं तोडते. त्यानंतर मी केळीचे पानं तोडायला लागले. मला काही एवढे जमत नव्हते कोयत्याने तोडायला, तरीसुद्धा मी जेवढे जमेल तेवढे पानं तोडून घेतले. पावसाळ्यामध्ये तसंही झाडांची छाटणी करावीच लागते, कारण की पावसाळ्यामध्ये झाडांच्या फांद्या खूप वाढतात आणि मग त्या हवेने पडतात. त्यासाठी आम्हाला अजून भरपूर झाडं तोडायची आहेत, म्हणजे छाटायची आहेत झाडं. तर सध्या केळीपासून सुरुवात केलेली आहे, कारण केळीची झाडं तसेही पावसाने पडलेलीच होती. केळीची सर्व पानं छाटून झाल्यानंतर मी तो पसारा आवरून घेतला. त्यानंतर यांनी राहिलेले केळीचे खोडं सर्व तोडून घेतले. केळीचे झाडं तोडून झाले, सर्व पसारा आवरून झाला. त्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा टाकीचं झाकण शोधायचं होतं, कारण की खूप शोधलं आम्ही गार्डनमध्ये, पण टाकीचं झाकण काही सापडलं नव्हतं. तर आता आम्ही परत आलेलो तिथं झाकण शोधायला. समोरच नाली, नालीमध्ये पडले का बघितलं, पण नालीमध्ये पण काही पडलं नाही. आणि हे गुलमोहराचं झाड, आम्हाला असं वाटलं होतं काल गुलमोहराचं झाड पडतंय का काय, है ना. फांद्या बघा गुलमोहराच्या. अहो झाकण तर गुलमोहरावर आहे, झाकण बघा. झाकण बघा, सहजच आम्ही गुलमोहराच्या फांद्या पाहत होतो, तो झाकण तिथं बसलंय. चला मग टेरिसवर जाऊ, इथून नाही काढता येणार. वरती तुम्ही चढले ना तरी त्या फांद्या बघा कशात त्या फांद्या बघा, वरून सहज काढता येईल. ते पण सांभाळून काहीतरी जुगाड लावावा लागेल, जुगाडा. चालायचं का वरती? चला. दिसतंय? हां थांबा, मला पाहू द्या ना, पहिलं दाखवता बरं. हे असं करा, हे बघा झाकण इकडे. आता हे हे कसं काढतायत बघू. आणि याच्यासाठी आम्ही लाकूड वगैरे सगळं साहित्य घेऊन आलो होतो, पण एवढी काही गरज पडली नाही ना, सहज काढता आलं. चला बसल्या बसल्या कडीपत्ता तोडून द्या मला तिथून. बघा टाकीचं झाकण आम्ही किती शोधलं, पूर्ण गार्डनमध्ये, शेजाऱ्यांच्या कंपाऊंडमध्ये, आम्हाला कुठेच दिसलं नाही. पण सहजच आम्ही गुलमोहराच्या फांद्या बघायला गेलो, तर तिथे आम्हाला गुलमोहराच्या फांदीमध्ये अडकलेलं दिसलं. आणि खरंच या झाडामुळे आमचं झाकण सापडलं, नाही तर रस्त्यावर पडलं असतं तर कोणीही भंगारवाल्यांनी उचलून घेतलं असतं. झाडांचे बरेच फायदे असतात. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, फुलं देतात, फळं देतात, पण झाडांचा असाही फायदा होऊ शकतो हे आज आम्हाला कळालं.
यावरून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. टाकीवर झाकण ठेवल्यानंतर हे मला म्हटले आता व्यवस्थित झाकून ठेव, कारण की पहिल्या वेळेस मी छोटासाच विटाचा तुकडा ठेवला होता त्यावरती, त्यामुळे ते झाकण लवकर उडालं असेल. टाकीचं झाकण झाकण्यासाठी मी एक जीन्सचा कपडा घेतला. जीन्सच्या ज्या टाकाऊ पॅन्ट असतात ना, त्यापासून आम्ही असं टाकीवरती झाकण्यासाठी कपडा शिवत असतो. पण तो कपडा असाच भिंतीवरती पडलेला होता, त्यावरती झाकलेलाच नव्हता पहिले. आता मी हा जीन्सचा कपडा व्यवस्थित टाकीवर झाकला आणि त्यावरती 2-2 विटा ठेवल्या. एवढा वारा पाऊस होता, टाकीची झाकणं वगैरे सगळं उडलं, पण हे नारळाचं उडलं नाही. बघा, नारळ पाणी पिल्यानंतर यांनी अशा पद्धतीने हे तोडून ठेवलं होतं, हे सुकण्यासाठी, की आपण काहीतरी पक्ष्यांसाठी घरटं बिरटं बनवू म्हणून. तर हे काही पडलं नाही बघा, ते तसंच राहिलं. इकडे आमची सगळी झाडं खराब झाली, आमचे डिश टीव्हीचं ते अँटेना तुटला, सगळं नुकसान झालं, पण हे मात्र तसंच राहिलं बघा. टेरेसवरून आम्ही खाली आलो, त्यानंतर पुन्हा एकदा हे गार्डनमध्ये आले काही काम करण्यासाठी. इथे काही झाडं होते छोटे छोटे, त्या झाडांना सपोर्ट देण्यासाठी इथे लाकडं लावत आहेत. यांचं गार्डनमध्ये बऱ्याच वेळ काम चालू होतं. तोपर्यंत मी घरामध्ये आले, कारण मला स्वयंपाक करायचा होता. सकाळी नाश्ता वगैरे झाला होता, त्यानंतर मी घरातले कामं आवरून घेतले, पण माझा स्वयंपाक बाकी होता. मग मी घरामध्ये आले, पीठ मळून घेतलं आणि भोपळा चिरून घेतला, कारण की आज मला करायचा होता डाळ भोपळा. डाळ भोपळ्याची भाजी खूप छान होते. स्वयंपाक झाला, त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. मी काही आज डाळ भोपळ्याची रेसिपी दाखवली नाही, कारण की ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळं. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.